उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। विकासाच्या अजेंड्यावर मोदींशी चर्चा केली तर भेटीमध्ये बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं। दिल्लीतील भेट होते ही विकासाच्या मुद्द्यावरच होते, मात्र आपण गावी गेलो किंवा दिल्लीला आलो तरी चर्चा होतेच, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावलाय। महायुतीतील प्रत्येक नेत्यानं महायुती जपली पाहिजे। महायुतीमध्ये मतभेद होता कामा नये याची प्रत्येकानंच काळजी घ्यावी आणि रवींद्र धंगेकरांकडे पक्षाचा निरोप गेलाय, त्यांना योग्य ती समज दिली आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। रवींद्र धंगेकरांनी पुन्हा एकदा मोहोळांवर हल्लाबोल केलाय। याचं असं झालंय की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून। आपण आपल्याच प्रतिज्ञापत्रात आपल्यावरचेच गुन्हे ठळकपणे लिहिणार आणि म्हणणार आपल्यावर गुन्हा दाखल नाही, असा टोलाही त्यांनी लगावलाय। तर मोहोळांवर 6 गुन्हे दाखल असल्याचा दावाही धंगेकरांनी केला। रवींद्र धंगेकरांनी भाजपवर आरोप केलेला आहे, विकृती वाढत चाललेली आहे आणि भाजपमध्ये दारुड्यांची संख्याही वाढती आहे, असा हल्लाबोल त्यांनी केलाय। तर आपली किती बदनामी करायची तेवढी करा, अजून केली तरी हरकत नाही, पण जैन मंदिर वाचलंच पाहिजे, असं विधानही धंगेकरांनी केलं। सगळे बिल्डर मुरलीधर मोहोळांचे हस्तक असून सगळा व्यवहार संशयास्पद आहे, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय। जो व्यवहार झालाय त्यावर मुख्यमंत्री फडणवीस अंकुश ठेवतील, अशी प्रतिक्रिया धंगेकरांनी दिली। पक्षात शिस्त असली पाहिजे, पक्षापेक्षा मोठं समजणाऱ्या व्यक्तीला इथे स्थान नाही, असा दम नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांना दिला। कुणी कुणाला बोललं किंवा धमकावलं तर त्याच्या घरात घुसून मारू, असा इशाराही पटोलेंनी दिला। भाजपने मुंबई महापालिकेसाठी 150 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवण्याचं लक्ष्य ठेवलंय। केंद्र आणि राज्यापाठोपाठ मुंबई महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी सुरू आहे। शिंदे गटाला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजप हा ब्लॅकमेलिंग करूनच सत्तेत आलेला पक्ष आहे, असा आरोप नाना पटोलेंनी केला। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर गुन्हा दाखल करून त्यांना सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे, असंही नाना पटोले म्हणाले। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। नाना पटोलेंच्या उपस्थितीत भाजपा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशानं काँग्रेसची ताकद वाढेल, असा दावा पटोलेंनी केलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांचे कान टोचले। सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे, मात्र त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करू नका, त्यांच्याकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोरानं वाढला तेवढ्याच जोरानं खाली आल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय। गडकरी नेहमीच कान टोचण्याच्या भूमिकेत असतात, मात्र गडकरींनी कान टोचूनही काहीच परिणाम होत नाही, कारण भाजपातील 60% लोक हे बाहेरचे आहेत आणि त्यांचे स्वतःचे केवळ 20% लोक आहेत, असा खोचक टोला संजय राऊतांनी भाजपाला लगावलाय। 25 ते 30% कमिशन दिल्याशिवाय नगरपरिषदेत कोणतंही काम झालं नाही, असं म्हणत भाजप नेते परिणय फुकेंनी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात खळबळ उडवून दिली आहे। यात करोडोंचा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला। नगरपरिषदेत आपली सत्ता आली तर त्याची चौकशी करू, असा दमही त्यांनी दिलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट बदलणार असल्याची माहिती दिली आहे। शक्तीपीठ महामार्ग कर्नाटकच्या हद्दीतून चंदनगड मार्गे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। चंदनगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनीही शक्तीपीठ मार्गाला समर्थन दिलंय। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सुरू असलेल्या NMRDच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि साधू महंतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईला स्थगिती दिली आहे। गृह खात्याकडे फडणवीसांचं लक्ष नाही, फडणवीसांचं लक्ष फक्त राजकारणाकडे आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। गृह खातं अजगरासारखं निश्चित पडलेलं आहे, असंवेदनशीलपणे गृह खात्याचा कारभार सुरू असल्याचाही हल्लाबोल राऊतांनी केला। राज्यामध्ये महिला सुरक्षा वाऱ्यावर आहे, पोलीस आणि कायद्याची भीती राहिलेली नाही, पोलीस खातं विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी ठेवलंय, असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय। पोलिसांचा गैरवापर सुरू असल्यानं फलटण आणि मुंबईसारख्या दुर्घटना सतत घडत राहतील, असंही राऊत म्हणाले।
महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला सातारा पोलिसांनी पुण्यात बेड्या ठोकल्या. मात्र अद्यापही PSI गोपाल बदने फरार आहे. त्यामुळे त्याला अटक कधी करणार असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. मुंबईतील 50 लाखांच्या MD ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीला बारामती तालुका पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. NDPA कायदा 1985 अंतर्गत तसेच अन्य कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. जालन्यामध्ये नीलगायनं धडक दिल्यानंतर अपघात होऊन दुचाकीनं पेट घेतला. या अपघातात दुचाकी जळून खाक झाली आहे तर दुचाकी स्वार गंभीर जखमी झालाय. जालन्यात दुचाकीवरून जाणाऱ्या 25 वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून एका टोळक्यानं बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झालाय. लाठ्या काठ्यांसह लोखंडी रॉडनं तरुणाला मारहाण करण्यात आली. आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. प्रेम प्रकरणातून एका युवकाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली आहे. यात या तरुणाचा मृत्यू झालाय. कर्नाटक राज्यातील बीदर नागमपल्ली येथील ही घटना उघडकीस आली आहे. भंडारा ते तुमसर या महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे धावत्या ST बसचा एक्सेल तुटल्यानं चाक निखळलं. यावेळी चालकानं प्रसंगावधान दाखवल्यानं 20 प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचलाय. महावितरण कंपनीच्या लोंबळ करणाऱ्या तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे 3 एकरवरील ऊस जळून खाक झालाय. पाखोरा शिवारातील ही घटना असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संताप व्यक्त करत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. अहिल्यानगरच्या नेवासामध्ये नितीन वैरागर या युवकाला काही जणांनी बेदम मारहाण केली आहे. हल्लेखोरांनी त्याला मृत समजून सोडून दिल्यानंतर स्थानिकांनी त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. या घटनेची माहिती कळताच RPIचे प्रदेशाध्यक्ष सचिन खरात यांनी रुग्णालयात जाऊन वैरागर यांची विचारपूस केली. मुंबई गोवा महामार्गालगत साखळीस्ते येथे सापडलेला मृतदेह हा बेंगलोर येथील श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय. तिलारी येथे दरीत आढळलेली कार देखील त्यांच्याच मालकीची असल्याचं सांगितलं जात आहे. मृताचे नातेवाईक आल्यानंतरच त्या घटनेचा उलगडा होणार. छत्रपती संभाजीनगरात बंदुकीचा धाक दाखवत दहशत निर्माण करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी 6 जिवंत काडतुसं आणि 2 बंदुकीही जप्त केल्या आहेत. ऐन दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे तुंबळ हाणामारी झालेली आहे तर काही टवाळखोरांनी रस्त्यानं ये जा करणाऱ्यांच्या अंगावर पेटते फटाके फेकल्यानंतरही वाद झाला होता. तर काही टवाळखोरांनी रस्त्यावर पेट्रोल टाकत त्यात फटाके फोडले. या प्रकरणी पोलिसांनी 5 तरुणांवर गुन्हा दाखल केलाय. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. उर्वरित घडामोडी वेगवान स्वरूपात पाहूया. दुपारच्या 100 बातम्या. वर्ध्याच्या शेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाला अवकाळी पावसाचा फटका बसलाय. सोयाबीन भिजल्यानं शेतकरी संतापलाय. संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाला जाबही विचारलाय. सभापती आणि सचिवांशी भांडत आपला आक्रोशही शेतकऱ्यांनी व्यक्त केला. सोलापूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे. गहाळ किंवा चोरीला गेलेले तब्बल 231 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. तब्बल 46,20,000चे मोबाईल परत मिळवत मोबाईल त्यांच्या मालकांना परत करण्यात आले. अमरावतीच्या महालक्ष्मी जिनिंग प्रेसिंगमध्ये कापसाला प्रति क्विंटल 7,500 रुपये इतका भाव मिळाला. आमदार रवी राणा यांनी महालक्ष्मी जिनिंग प्रेसिंगमध्ये हा कापूस खरेदीचा शुभारंभ केला. आज 15 शेतकऱ्यांनी आपला कापूस या महालक्ष्मी जिनिंग प्रेसिंगमध्ये विकण्यासाठी आणला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधील यात्रेमध्ये आकाश पाळण्यासाठी बसलेल्या 18 नागरिक अडकलेले होते. यामध्ये लहान मुलांचाही सहभाग होता. 70 फूट उंचीवर अडकलेल्या या नागरिकांनी तब्बल 5 तास जीव मुठीत घेऊन त्यांना तिथे राहावं लागलं. त्यानंतर त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरातील स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या 6 दिवसांतील कचरा संकलित केलेला आहे. फटाके, फुलांची तोरणे, प्लास्टिक पॅकिंग आणि अन्य प्रकारचा असा तब्बल 8,795 टन कचरा गोळा करण्यात आलाय. भाऊबीजसाठी लाडक्या बहिणींनी माहेरी जाण्यासाठी एसटीला पसंती दिली. अमरावती मध्यवर्ती बस स्थानकामध्ये शेकडो लाडक्या बहिणींची गर्दी पाहायला मिळाली.